नमस्ते, मी ऋतुजा पवार. तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत. आजचा जो विषय आहे तो आहे डिप्रेशनमधील समज गैरसमज म्हणजेच मिथ्स. काल आपण बघितलं की डिप्रेशनची बेसिक कन्सेप्ट काय आहे किंवा काय लक्षणं आहेत आणि आपण काय करू शकतो. आता आज आपण एक कॉम्बिनेशन केलेलं आहे प्रश्नांचं की हे थोडेफार गैरसमज आहेत आणि आपण ते सोप्या पद्धतीनं क्लिअर करूयात, डिस्कस करूयात आणि सिच्युएशन्स किंवा जे प्रसंग ज्या बाबतीत आपण बोलतोय ते काय असू शकतात त्या बाबतीत चर्चा करूयात. तर सगळ्यात पहिला प्रश्न आहे की डिप्रेशनमध्ये मनाने कमजोर किंवा बुद्धीनं कमजोर असणारीच व्यक्ती जाते का? अर्थात असं नाही आहे. मनानं कमजोर असणं किंवा बुद्धीनं कमजोर असल्यामुळेच व्यक्ती डिप्रेशनमध्ये गेलेली आहे किंवा सतत उदासीन राहते असं नाही आहे. प्रत्येक सिच्युएशनमधून किंवा प्रसंग किती खोल आहे किंवा काय झालेलं आहे आणि ती व्यक्ती त्यामधून कशाप्रकारे सफर करते ह्याचा अंदाज बऱ्याचदा येत नाही. ही व्यक्ती बऱ्याचदा हसतही असते, सगळ्यांमध्ये मिक्सही होत असते, पण तरी मनात किंवा डोक्यात काय चाललं आहे ह्याचा अंदाज येत नाही. तर आपण नक्कीच ह्या गोष्टीसाठी असं म्हणू शकणार नाही की त्यासाठी व्यक्ती बुद्धीनं कमजोर आहे किंवा मनानं कमजोर आहे. दुसरा प्रश्न की डिप्रेशन ही वेडेपणाची लक्षणं आहेत का? तर नाही. डिप्रेशन किंवा ही जी फेज आहे ही जी एक रिॲक्शन आहे त्याच्यामध्ये सतत व्यक्ती उदास राहते, निराश राहते. ह्याचा अर्थ ती वेडी आहे असा होत नाही. पुढचा प्रश्न आहे की ह्याच्यासाठी काही वयोमर्यादा आहेत का? तर ह्यासाठी वयोमर्यादा नाही आहेत, कारण कुठली सिच्युएशन कशाप्रकारे तुम्ही हँडल करू शकता किंवा करू शकत नाही किंवा ती किती महत्त्वाची आहे ह्यासाठी कुठलं वयाचं बंधन नाही आहे. अगदी विद्यार्थी दशाही आपण आता गेले काही वर्ष बघतोय की ह्या या फेजमध्ये असतात. अगदी नॉर्मल एजमधली माणसंही असतात आणि बऱ्याचदा मोठी माणसंही या गोष्टीची शिकार होतात. मेडिकेशन हा फक्त एकच ऑप्शन आहे का? म्हणजे डिप्रेशनवरती फक्त सतत औषधं घेणं हाच एक मार्ग आहे का? तर नाही. त्याच्यासाठी काही थेरपीज आहेत की म्हणजे आपण त्याच्या बाबतीमध्ये काही CBT, REBT, काही 1-to-1 सेशन्स आहेत, थेरपीज आहेत, बऱ्याचदा काउन्सलिंग म्हणजे टॉक थेरपीज आहेत. ह्या बाबतीमध्ये सुद्धा हे असे प्रश्न सॉल्व केले जातात आणि अर्थात कालावधी हा प्रत्येकाचा वेगळा असतो. बऱ्याचदा ह्याच्यानंतर काही लोकांना रिकवर व्हायला महिने जातात, काहींना थोडे दिवस लागतात, काहींना त्याच्यापेक्षा जास्त कालावधी नक्कीच लागू शकतो. पुढचा प्रश्न आहे की डिप्रेशनमध्ये जाणारी प्रत्येक व्यक्ती ही एकाच प्रकारे सफर करते का? किंवा द वे ऑफ एक्सप्रेशन आहे ज्याप्रमाणे ती एक्सप्रेस करते स्वतःला ते एकसारखे असतात का? तर नाही. या गोष्टीचं आपण काल थोडक्यात माहिती बघितली आहे की काही व्यक्ती आहेत त्या अगदी ज्या आउटस्पोकन असतील त्या खूप रागराग करतात, चिडचिड करतात, भडकतात छोट्या छोट्या गोष्टींवरनं. आणि ज्या शाय असतील किंवा कमी बोलणाऱ्या असतील तर त्या एकट्या रडतात, एकटं राहणंच पसंत करतात. तर हेही काही सिम्पटम्स आहेत त्याच्यामध्ये. तर त्याच्यासाठी म्हणजे अगदी सगळ्यांच्या बाबतीत ते एकसारख्या नसतील. ही लक्षणं कालही आपण छान क्लिअर केलेली आहेत. त्याच्यानंतर फक्त फिमेल ग्रुपच ह्याच्यामध्ये सफर करतो का? फक्त लेडीज सफर करतात का? तर नाही. ह्याच्यामध्ये पुरुष वर्गही सफर करू शकतो. ह्याच्यामध्ये जेंडर हा क्रायटेरिया नाही आहे. डिप्रेशन हे दुःखी असणं म्हणजे डिप्रेशन हे सेम आहे का? सॅड असणं, चिंतित असणं आणि डिप्रेशन हे सेम आहे का? तर ह्यासाठी एक उदाहरण घेऊ की कदाचित आपलं एखादं प्रेझेंटेशन असेल किंवा एखादा महत्त्वाचा पेपर असेल आणि ह्या पेपरला जाण्याआधी, ह्या प्रेझेंटेशन आधी आपल्याला एक थोडीशी भीती असेल किंवा एक काळजी असेल की कसं होईल माझं प्रेझेंटेशन किंवा हा पेपर महत्त्वाचा आहे, मी कसा जाईल मला हा पेपर. तर ही क्षणिक ती सिच्युएशनच्या पुरती फक्त ही भीती किंवा ही चिंता आहे. पण ही जर सतत म्हणजे बऱ्याचदा ही काही दिवस असते, काही महिने असते, कालांतरानं काही वर्षही तुम्ही त्याच सिच्युएशनमध्ये राहता. म्हणजे सतत चिंतित राहणं, सतत उदासीन राहणं, सतत रागराग करणं किंवा वाईट वाटत राहणं, रडत राहणं. तर तेव्हा त्याला आपण म्हणतो की ही डिप्रेशनची फेज ही वेगळी आहे आणि सॅडनेस किंवा दुःखाची फेज ही वेगळी आहे. ह्या झाल्या सगळ्या फेजेस की ह्या झाल्या सगळ्या कन्सेप्ट्स की ह्या क्लिअर होणं गरजेचं होतं की ह्याच्या बाबतीमध्ये काही समज आहेत, काही गैरसमज आहेत. आणि एक महत्त्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये बऱ्याचदा असं वाटतं की मला ही गोष्ट होतीये किंवा मला ह्या गोष्टीचा त्रास होतोय हे मी कसं सांगू? तर ह्याच्यामध्ये काही कमजोरपणा नाही आहे. एखाद्या गोष्टीचा त्रास हा अगदी हुशार माणसालाही होऊ शकतो, सक्सेसफुल माणसालाही होऊ शकतो, लहान माणसालाही होऊ शकतो, मोठ्या माणसालाही होऊ शकतो. ह्याच्यासाठी आपण ह्या ज्या कन्सेप्ट्स क्लिअर केल्या आहेत की ह्याच्यामध्ये वयाची, श्रीमंतीची, तुमच्या बुद्धीची किंवा तुमच्या कमजोर मनाची कुठलंही बंधन तुम्हाला नाही आहे. ती फेज पर्टिक्युलर कोणाबाबत कशा प्रकारे होऊ शकते ह्याच्यासाठी कुठले लिमिटेशन्स नाही आहेत. आता आपण ह्या सिच्युएशन्स बाबतीत जे बोलतोय त्या बाबतीत बघूयात की ह्या कुठल्या सिच्युएशन्स. तर अर्थात की आपल्या अगदी जवळच्या व्यक्तीची जर अनसर्टन डेथ
असा एक प्रसंग म्हणून आपण बघूयात, किंवा अनएक्सपेक्टेडली काही गोष्टी आयुष्यामध्ये अगदी सहज चाललेल्या असताना घडल्या तर, किंवा लहानपणी काही प्रसंग झालेले असतात की त्याच्या मनावरती अगदी खोल ठसे रुजलेले असतात, ते असू शकतात. बऱ्याचदा ह्या आठवणी अशा असतात की त्या तुम्हाला वर्तमानात जगून देत नाहीत आणि त्यामुळे तुम्हाला भविष्याचा विचारही करता येत नाही. बऱ्याचदा लोनलीनेस असू शकतो, एखाद्या गोष्टीचं ओव्हर थिंकिंग असू शकतं की सतत ती व्यक्ती कन्फ्यूज आहे, सतत विचार करते, ते कारण असू शकतं. बऱ्याचदा स्ट्रेस असू शकतो की एका क्षमतेच्या पलीकडे तुम्ही जर ते बर्डन घेऊन राहत असाल तर ते कारण असू शकतं. कधी कधी गिल्ट असतात की माझ्यामुळे हे झालं किंवा माझ्यामुळे हे नुकसान झालं किंवा त्या पर्टिक्युलर व्यक्तीमुळे हे असं नुकसान झालं, हे गिल्टसुद्धा असू शकतं. तर अशा प्रकारच्या सिच्युएशन ह्याच्यामध्ये येतात. कधी हॅरॅसमेंट्स असते. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत की आपण सोशल नसणं, ह्यासुद्धा बऱ्याचदा गोष्टी असतात. तर अशा छोट्या मोठ्या बऱ्याच गोष्टी आहेत. तर ही झाली आजची थोडक्यात चर्चा. आणि उद्या आपण जे बघणार आहोत त्याच्यामध्ये मेंटल फिटनेस आणि फिजिकल फिटनेस ह्याचा एकमेकांशी रिलेव्हन्स आहे का, हे रिलेटिव्हली एकत्र चालतात का, तर ह्या बाबतीमध्ये आपण बघणार आहोत. डिप्रेशनशीच कंटिन्यू हे व्हिडिओज आहेत आणि नक्कीच ह्याचा एकमेकांशी छान संबंध आहे. तर उद्या आपण ह्या व्हिडिओची चर्चा करूयात. तोपर्यंत सगळ्यांनी तुमच्या धैर्य पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहा आणि आनंदी राहा. थँक्यू.